आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। बेडगेत विकास कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, चुकीच्या एस्टिमेटमुळे तीर्थक्षेत्रातील सभा मंडपाचे काम निकृष्ट, पावसाळ्यात सभा मंडपातून गळती। आमचे बेडगे वार्ताहर अमोल कदम कळवतात की गावातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सभा मंडपाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। संबंधित कामासाठी तयार करण्यात आलेल्या एस्टिमेटमध्ये चुकीचे अथवा अवास्तव अंदाज दाखवण्यात आल्याचा आरोप यशवंत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल चौगले यांच्याकडून व नागरिकांकडून करण्यात येत आहे। सभा मंडपाचे काम पूर्ण होऊनही पावसाळ्यात छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तीर्थक्षेत्रासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च होत असताना अवघ्या पावसातच सभा मंडपाची अशी अवस्था होत असेल तर कामाची गुणवत्ता वापरण्यात आलेले साहित्य आणि प्रत्यक्ष खर्च याची तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। या प्रकरणात मजूर एस्टिमेट, सुधारित एस्टिमेट, प्रत्यक्ष कामाचे मोजमाप, बिलांची रक्कम, वापरण्यात आलेल्या बांधकाम साहित्याची गुणवत्ता आणि कामाची तांत्रिक तपासणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे। शासकीय निधीचा योग्य वापर झाला का? कामाचे एस्टिमेट आणि प्रत्यक्ष काम यामध्ये तफावत आहे का? सभा मंडपाचे काम निकृष्ट झाल्यास त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष तांत्रिक चौकशी करून दोष आढळल्यास संबंधित अधिकारी, ठेकेदार अथवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। बेडगेतील विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तेची हमी मिळणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी राहुल चौगले, जिल्हाध्यक्ष यशवंत क्रांती संघटना, सांगली जिल्हा। आज आपण बेडगमधील समस्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं बिरोबा मंदिर, बिरोबाचं बन इथे आलेलो आहोत। आपण इथे येण्याचा उद्देश म्हणजे इथं जे सभा मंडपाचं आणि हॉलचं काम झालेलं आहे हे अत्यंत निकृष्ट आणि हीन दर्जाचं झाले। त्या संदर्भात आज आपण इथं आलेलो आहोत। जसं आज महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ गाठलेला आहे, महापूर आलेला आहे, जिकडे तिकडे थैमान गाठलेला आहे, तसंच आज बेडगत सुद्धा भ्रष्टाचारानं थैमान गाठलेला आहे, भ्रष्टाचाराचा महापूर आलेला आहे। ह्यासाठीच आपण आज ह्या बिरोबा मंदिर येथे आपण आलेलो आहोत। इथे तीर्थक्षेत्र योजनेतून माननीय सुरेश भाऊ खाडे यांनी जवळजवळ 39 लाख रुपयाचं काम मंजूर केलं सभा मंडप आणि हॉलसाठी। तर ते काम ठेकेदार अभिषेक पाटील यांना मिळालेलं होतं। त्यांच्याकडून बेडगेतील काही माननीय सरपंच उमेश भाऊ पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ते काम घेतलेलं। काम करत असताना वारंवार आम्ही ह्या कामाच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्या आमच्या चुका दाखवण्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। आपण बघत असाल, हा काम पूर्ण होऊन म्हणजे चालू होऊन अजून वर्षही सुद्धा झाले नाही आणि हा स्लॅब पडून एक 4-5 महिने झाले असतील। तर जागोजागी हा स्लॅब गळण्याचं काम चालू आहे बघा। म्हणजे प्रत्येक ठिकाणाला आपल्याला हा असं जागोजागी स्लॅब गळत आहे। याचा अर्थ काय होतो की काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं चाललंय। दुसरी गोष्ट, ज्या स्लॅब मध्ये ह्यांनी सळ्या घातलेल्या आहेत, ह्या सळ्या पूर्णपणे उघड्या दिसत आहेत। जागोजागी ह्या बघा सळ्या दिसत आहेत। म्हणजे काम किती निकृष्ट दर्जाचं झालंय हा याचा उत्तम पुरावा आहे। याचा अर्थ असा होतो की भ्रष्टाचाराला कोणीही यांना जाब विचारणार नाही, म्हणून पाहिजे त्या पद्धतीने भ्रष्टाचार करण्याचं ठरवलेलं आहे। अत्यंत म्हणजे बेडगेतील असे अजून 3 काम आहेत, ते आपण पुढच्या भागात दाखवणारच आहोत। पण हा पहिला भाग आहे की बिरोबा मंदिर, इथे लाखो रुपये कामाचा चुराडा अक्षरशः केलेला आहे आणि माग हॉल बांधलाय त्या तिथं, तर त्याच्याही भिंती गळत आहेत आणि त्याचं सुद्धा काम निकृष्ट दर्जाचं आहे। या सर्वांना मिरज पंचायत समितीचे जे राजवळ साहेब म्हणून अभियंता आहेत ते जबाबदार आहेत। त्यांना आम्ही वेळोवेळी ह्या गोष्टी कानावर घातल्या, त्यांनी आम्हाला सांगितलं की ही गोष्टी शक्य नाहीत, घडू शकत नाहीत। या संपूर्ण कामामध्ये मिरज पंचायत समितीचे जे राजवळ साहेब आहेत यांनी टक्केवारी घेतली आहे अशी शक्यता नाकारता येत नाही असं आम्हाला वाटतं। कारण आता त्यांचं रिटायरमेंटचं एक आमच्या माहितीनुसार 3-4 महिने राहिलेलं आहे। याच्या अगोदर जेवढं काळं धन कमवता येईल तितकं कमवण्याचा त्यांचा बहुतेक मानस आहे असं आम्हाला वाटतं। माझी प्रशासनाला, जिल्हा परिषदचे सीओ
आणि पंचायत समितीचे बीडीओ यांना मनापासून विनंती आहे की यांनी या कामाची थर्ड पार्टी ऑडिट चौकशी करावी आणि संबंधित दोषी ठेकेदार आणि जे पंचायत समितीचे राजवळ साहेब आहेत यांच्यावर कठोराती कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही येत्या काही दिवसात पंचायत समितीवर बेमुदत आमरण उपोषणाला आम्ही बसू. धन्यवाद. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.